आदेश निरंजन. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नवनाथांच्या प्रदेशात. पावन झालेली ही भूमी. आलो आहोत म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मडी इथे, जिथे नवनाथांपैकी एक श्री चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधी आहे. पण आज आपण फक्त समाधीच नाही तर गडावरील गुप्त गुप्तेचे दर्शन घेणार आहोत. तिथे आजही नाथाच्या ध्यानाची अनुभूती येते. तर मित्रांनो, तर तुम्ही नाथपारायण मंदिराचे दर्शन घ्या. कानिफनाथ महाराज हे ज्ञानेंद्रनाथचे शिष्य होते. गडाला कानिफनाथ गड किंवा मडी म्हणून ओळखले जाते. फाल्गुन महिन्यात रंगपंचमीला इथे मोठी यात्रा भरते. हे मंदिर हेमाडपती शैलीला असून गडावरून दिसणारा निसर्ग मनाला शांती देतो. पण या गडाचे सर्वात मोठे रहस्य घडलेले आहे ते म्हणजे ध्यान मंदिर आणि त्याच्यात असणारी ती गुफा. तर ती तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, लाईक सबस्क्राईब करा. तर ते पुढे पाहू शकता, गर्भगिरी मायंबा मच्छिंद्रनाथ बाबाची महासंजीवन समाधी ते आहे. पण एवढं झूम नाही होत फोन मधून. तर पुढे आपण ध्यान मंदिराकडे जाणार आहोत. तर चला. तर आता आपण प्रवेश करत आहोत नाथाच्या ध्यान मंदिरात. तसे आपण आत जातो. वातावरण एक वेगळंच ऊर्जा जाणवते. हीच ती गुफा आहे जिथे कानिफनाथ महाराज ध्यान करत असतात. गुफेचा मार्ग अत्यंत कठीण आणि बारीक गुफा आहे. असे म्हटले जाते की ज्याने मन निर्मल आणि भक्ती सच्चे आहे तोच या गुफेतून सुखरूप आरामात जाऊ शकतो. मधी महादेवाचे पिंड असून तिथे म्हणजे अलगच शांत आणि ऊर्जा असते. तिथं भारी ऊर्जा असते कानिफनाथ बाबाची. अलगच फील येते तिथे मध्ये गेल्यावर. तर जाऊया पुढं आपण चाललो आहोत गुफामध्ये. शिवा गुफामध्ये आणि या शांततेमध्ये ओम चैतन्य कानिफनाथाय नमः चा जाप केल्यावर मिळणारा शांती शब्दात सांगणे कठीण आहे. अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वतः इथे यावे लागेल. भक्त सांगतात की या गुफेचे दर्शन घेतल्याशिवाय नाथाची यात्रा पूर्ण होत नाही. संकटाच्या वेळी नाथांचा हाक मारली की ते धावून येतात अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे. या गुफेला माती विभूत लाखो भक्त गुफामध्ये भस्म आणि लावतात. असं म्हणणं आहे की संकटाच्या वेळी बाबाच त्यांची रक्षा करतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही गुफा दर्शन कसे वाटले? जर तुम्ही मडीला आला असाल तर तुमचा हे अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनल नवीन असाल तर शिवनवघात 326 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाथाचे आशीर्वाद तुमची सर्व संकटे दूर होतात. तर मित्रांनो, बोला श्री कानिफनाथ महाराज की जय. आदेश.